काही मैत्री अशा असतात ज्या कॉलेज संपल्यानंतरही संपत नाही. कॉलेजचे दिवस संपतात, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होतात, पण मित्रांसोबतच्या आठवणी मात्र कायम मनात राहतात. आणि जेव्हा अशाच खास मित्राचं लग्न असतं तेव्हा पुन्हा एकदा सगळे मित्र एकत्र येतात आणि सुरू होतो एक नवीन प्रवास आठवणीचा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दो दिल एक सफर या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा प्रवास थोडा खास आहे, कारण आज आम्ही निघालोय आमच्या इंजिनिअरिंगच्या खास मित्राच्या लग्नासाठी, नागपूरवरून थेट तिगावकडे. या प्रवासात आहे आमची कॉलेजची मैत्री, 3 खास मित्राची साथ, पावसातला रोड ट्रिप आणि भरपूर धमाल. तर चला मंडळी, सुरू करूया आजचा हा खास प्रवास. विलास भाऊ, त्या लग्नाला येतो आम्ही, भेटू लवकरच. या तुम्ही बघू शकता सक्कादरापासून आपला सफर चालू होणार आहे आणि पुढे पुढे जात आपण काटोलला जाणार आहे तिथे. तर मंडळी, आमच्या या प्रवासाची सुरुवात झाली नागपूरमधून. आम्ही तिघे इंजिनिअरिंगचे मित्र, कॉलेजपासून आमची मैत्री आजही तशीच कायम आहे. आता मित्राचं लग्न आहे म्हणजे फक्त लग्नाला जाणं नाही, तर मित्रांसोबत पुन्हा एकदा जुन्या आठवणी जगण्याची संधी. तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलंय यावेळी प्रवासही एकत्र आणि लग्नाची मजाही एकत्र. सक्करदरा ते अशोक चौक. नव्या 5 पदरी एलिव्हेटर रोटरी उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये म्हणजे हा एक आकर्षित केंद्र आहे. यात 12 मीटर उंचीचा अशोक स्तंभ आणि रात्रीच्या वेळी दिसणारे अशोक चक्र यासारखा प्रमुख वैशिष्ट्यांसाठी उल्लेख दुसरा काही नाही. या उड्डाणपुलामुळे सक्करदरा ते कमाल चौक प्रवास अवघ्या काही मिनिटातच पूर्ण होतो. नागपूरवरून आजचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही निघालो काटोल रोडच्या दिशेने. प्लान असा होता की आधी काटोलला जायचं आणि एका मित्राला सोबत घ्यायचं आणि त्यानंतर वरुड पांडुर्णा मार्गे तिगावकडे जायचं. आमची गाडी 0 माइल्स फ्रीडम पार्कच्या दिशेने जात होती. काटोलकडे जात असताना हा सुंदर नजारा पाहायला मिळाला. नागपूरचा अभिमान आणि प्रवासाची मजा दोन्ही एकाच फ्रेम. 0 माइल्स म्हणजे हे ठिकाण अखंड भारताचे भौगोलिक केंद्र मानले जाते. ब्रिटिश काळात संपूर्ण देशातील अंतर मोजण्यासाठी याचा 0 बेंचमार्क म्हणून वापर केला जात असे. देशातील पहिले फ्रीडम पार्क स्टेशन महामेट्रोने या मेट्रो स्टेशनला एक ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय वारसा स्थळ म्हणून विकसित केले आहे. स्टेशनच्या परिसरात 20 विविध प्रकारची युद्ध स्मारके उभारण्यात आली आहे, जी आपल्या देशात शूर सैनिकांना समर्पित आहे. अचानक हवामानाने आपला रंग बदलला. हा आहे नागपूर आणि हा आहे नागपूरचा बादशाह. पण मंडळी, नागपूर शहर मागे सोडून काटोल रोडवर आलो आणि अचानक हवामानाने आपला रंग बदलायला सुरू केला आणि बघता बघता पावसाने हजेरी लावली. आता रोड ट्रिप आणि पाऊस हे दोन्ही एकत्र आले की प्रवासाची मजा काही अलगच असते. बाहेर पाऊस, काचेवर पावसाचे थेंब आणि गाडीत मित्राची मस्ती. वातावरण एकदम रोड ट्रिपवाला झालं होतं. आम्ही लग्नाला निघालो होतो, पण निसर्गाने वाटेतच आमचं स्वागत करायला पावसाची वरात काढली. नाही म्हणून इथं आलो होतो मी. झू सरळ आहे का? सरळ आहे, सरळ त्यानं कुठं पण कुठंच नाही. रस्ता पण गेला बरोबर आहे, जातो बरोबर आहे.
कंटिन्यू गाडी चालवल्यामुळे आमचे भावी मित्र थकलेले होते. मग काय थोड्या विश्रांती घेण्यासाठी आम्ही थांबलो आणि तिथे आम्हाला लेफ्ट साईडला टी स्टॉल दिसला. मग जरा थांबून चाय पिलो. पुढे प्लॅन कसा करायचा तो विचार करून आम्ही थेट पुढे निघालो आमच्या मार्गाला. पुढे आणखी मजा येणार होती. मित्राचं लग्न आणि पावसात चमकणाऱ्या रस्त्यांचा अनुभव. जात असताना आम्हाला रस्त्याच्या बाजूने छोटीशी नदी दिसली. बट अरे हे तर आम्हाला दुरून नदी वाटत होती. जर पुढे गेलो तर माहीत पडलं की हा रस्ता जरा खोल बनलेला आहे, त्यामुळे सगळं पाणी तिथे साठलेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला नदीतून गाडी घेऊन जाण्याचा अनुभव पण आला. निखिल भाऊ, पाऊस आणि रोड ट्रिपचा आनंद घेत आम्ही काटोल रोडवर पोहोचलो आणि तिथून आमच्या आणखी एका मित्राला सोबत घेतलं. हे है निखिल राठौर, जो नए मेंबर ऐड हुए हैं. छान गार्डन आहे. निखिल भाऊचं घर हे वरती आहे. गाव मस्त आहे, शांत आहे, काही टेन्शन नाही. आता आमच्या रोड ट्रिपची खरी टीम तयार झाली होती. इंजिनिअरिंगचे मित्र आले की विषय कधी गंभीर असतो का? नाही. गाडी सुरू झाली की जुन्या आठवणी, कॉलेजच्या गमती आणि एकमेकांची खाचाखेची हे सगळं सुरू झालंच पाहिजे. आता आमचा प्रवास काटोल रोडवरून पुढे वरुडच्या दिशेने सुरू झाला. शहर मागे पडत होता आणि हळूहळू ग्रामीण महाराष्ट्राचं सुंदर रूप समोर येत होतं. आता डायरेक्ट मित्राच्या गावाला जाऊन व्हिडिओ शूटिंग करायची. आम्हाला रस्ते माहीत नसल्यामुळे थोडा वेळ लागला. त्याची मिरवणूक आदल्या दिवशीच निघाली आणि थेट आम्ही मिरवणुकीत पोहोचलो आणि बघतो काय, अभिलाष भाऊ आपले हात वरती करून नाचत होते. वा. मित्राची मिरवणूक म्हणजे फक्त नाचणं नाही. दुसऱ्या दिवशी लग्न असल्यामुळे साहेबांनी आधीच घोड्यावर बसून प्रॅक्टिस सुरू केली होती. चेहऱ्यावर असा आनंद होता जणू आज मित्राचं लग्न आहे, पण घोड्यावर मीच राजा. आणि घोड्यावर बसल्यावर भाईचा कॉन्फिडन्स तर असा वाढला की उतरायचं नावच नाही. मिरवणुकीचा माहोल एकदम भारी. वाज्यावर नाचणं, मित्रांची धमाल आणि आमच्या भावांची राजेशी एंट्री. घराजवळ पोचल्यानंतर शेवटी मित्राला घोड्यावरून खाली उतरवलं आणि मग काय, आम्ही सगळे मित्र मैदानात उतरल्यासारखे जोरदार नाचायला सुरुवात केली. आमचा डान्स बघून मित्राचे नातेवाईक एवढे खुश झाले, खिशातले पैसे काढून आमच्यावरनं फिरवत ते वाजेवाल्यांना देत होते. त्या क्षणी आम्हाला वाटलं, भाऊ आपण मित्राच्या लग्नाला आलोय की प्रोफेशनल डान्सर म्हणून बुकिंग मिळाली. आमचा डान्स पाहून नातेवाईक खुश आणि आम्हाला पैसे ओवाळून पाहता आम्ही पण खुश. तर मात्र बिचारा आमच्याकडे बघून विचार करतोय, हे माझे मित्र आहे की लग्नातले डान्सर. या आमचा नवरदेव. रात्रीचं जेवण करून झाल्यानंतर रात्री 12 वाजता अखेरी एक फेशियलवाला आला. मग साहेबांनी खुर्चीवर बसवलं, तोंड पकडलं आणि फेशियल सुरू. सुरुवातीला तर भाई एकदम रिलॅक्स होते, पण फेस मसाज सुरू झाल्यावर असे एक्सप्रेशन येत होते की आम्हाच हसू आवरत नव्हतं. इकडे फेशियल चालू आणि तिकडे आमच्या गप्पा फुलं मध्ये तू येणार आहे. उद्या हसताना चेहरा चमकायला पाहिजे रे, जास्त घासू नको, नाहीतर उद्या नवरदेवाऐवजी बल्ब दिसेल. रात्रीचे 12 वाजले होते. झोप कोणालाच नव्हती. एका बाजूला वराचा ग्लो अप चालू होता आणि दुसऱ्या बाजूला आमची टिंगल चालू. तुम्ही बघू शकता हा नवरदेव आहे आणि हे त्यांचे मेकअप आर्टिस्ट. जर तुम्हाला तुमच्या लग्नाला यांना ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता. हे खूप छान असा मेकअप करतात. हे पेड प्रमोशन आहे, तर हे मला 20,000 देणार आहे आणि नवरदेवाकडनं 500 रुपये. साहेब जर तुम्ही हो म्हणत असाल तर मी तुमचा व्हिडिओ टाकू शकतो तर माझ्या ब्लॉगमध्ये. असाच असतो मित्राच्या लग्नाच्या आधीचा मोह. फेशियल कमी आणि आठवणी जास्त तयार होतात. साहेब तुमच्या दुकानाचं नाव काय जरा सांगू शकता? यस, काही सांगा ना तुमच्या दुकानामध्ये.
दो दिल एक सफर हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि 2 ब्लॉग मी अपलोड केले आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की हा फेक आहे तर तुम्ही बघू शकता. मला एक कोलॅब पण मिळाला आहे इंस्टाग्रामवर, इंस्टामार्टचा. तो आता यांना जरा प्लास्टर मारणं चालू आहे. खूप छान. दादा काहीतरी कवचा मारताय, रंदा मारताय. अरे रंदा मारताय दादा. विवेक दादा काहीच नाही बोलू शकत. नो कमेंट. खूप छान असा आमचा अभिलाष भाऊ हिरो दिसणार आहे उद्या. तुम्ही असेच जोडून राहा माझ्या दो दिल एक सफर ह्या यूट्यूब चॅनलला आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि दादा रंदा मारताय आणि दादाकडून मी पेड प्रमोशन घेतलं आहे. 20,000 ते उद्या माझ्या अकाउंटवर पाठवणार आहे. तरी तुम्ही दादांना, दादाच्या चॅनलला खरंच सपोर्ट करा, मला खूप आवडेल. दादा तुमच्या शॉपचं नाव काय? न्यू साई साक्षी. भाऊचा रंदा मारून झाला. आमची तिथेच झोपायची सोय होती. आम्ही तिथे झोपलो आणि सकाळी उठून आम्हाला तयारी करायची होती. तर बघूया कशी झोप लागते. बघून घ्या जरा. पिऊन पण बघा. अशा प्रकारे आमचे सहकारी अभिलाष भाऊ खोडे यांनी चहाचं थोडंसं आपल्याला स्पष्टीकरण दिलं आहे. ते पण बॅचलर चहाचं. ते पण बॅचलर चहा. तरी भेटू, प्रयत्न करा की असं काहीतरी आयुष्यात. तरी भेटूया आपण त्याच्या लग्नात. असं का? हो. चलो फ्रेश होऊन जाऊ. हो आहे आणले. आधी आम्ही चहा पिला, आता दात घासणार. काय एक नंबर. हे घर खूप छान बनवलं आहे. असा विवेक म्हणतो वरांडा. गावातले घर खंडर. कोयला इसके दांत होते हैं मजबूत. काला कोयला होगी. दाटून नेलंय क्या? नहीं ना, यही दांतून रहता. गरीबों का दाटून. और ड्राइवर गाड़ी रखी क्या? चाबी तुला दिली होती मी. आता तू ड्रायव्हर बोलला. सकाळचे 8 वाजले आणि लग्नाच्या दिवसाची धावपळ सुरू. रात्रीपर्यंत मस्ती, गप्पा आणि फेशियल करून झाला. आता सकाळी उठून सगळ्यांनी झटपट तयारी केली आणि नवरदेवाला घेऊन त्यांच्या गाडीकडे निघाला. नवरदेवाचा आजचा थाट तर एकदम भारीच होता. पण आमच्या मित्राची अवस्था मात्र अशी होती, भाऊ लग्न तुझं आहे ना, मजा आमची आहे. एकीकडे नवरदेव फुल्ली रॉयल लुक मध्ये होता आणि दुसरीकडे आम्ही मित्र फोन कुठे, गाड्या कुठे, कपडे कुठे, तयारी झाली का, चला चला या प्रकारच्या अवस्थेत होतो. वैभव वैभव हो. आम्ही चाललोय आता अभिलाषच्या लग्नाला आणि मागे बसले निखिल भाव आणि पुढे बसले आमचे भावी का भावी ड्रायव्हर. तुम्ही ना जुते घातले का? नाही, तिकडं घालाल ना. मी नाही, जुतेच नाही आणले. मी तिकडं घालीन. यस गो. चलो लेट्स गो. खो खो खो. हॅलो.
काल रात्री मित्राच्या गावाला जाताना व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की खूप अंधार होता आणि आम्हाला पण वेळ होत होता. त्यामुळे आज तुम्हाला गावातले रस्ते, आजूबाजूला कसे गाव आहे आणि हा पूर्ण एरिया MP बॉर्डरमध्ये येतो, त्यामुळे तुम्ही बघू शकता MP आणि महाराष्ट्र यात काही फरक नाही, कारण की सगळीकडे माणसं घरी नाही जायचं कोणा. आपण भारतीय. कुठे चाललोय आपण? भावाच्या लग्नाला आमच्या भावाच्या लग्नाला यायचं बरं का? संत्र्याचीच आहे. संत्र्या. वातावरण हे विवेक राऊत आणि त्यांची गाडी. इकडे ऊन राहतं का तुमच्याकडे? हे या वर्षी लागलेले झाड हे नवीन सबस्क्रायबर मी मोर कंटेंट मन लाइक करो, सब्सक्राइब करो, लाईक करो एंड सबस्क्राईब करो. दो दिल एक सफर. यस. दो राह 5 वर्ष दो दिल एक सफर नहीं है, दो दिल एक सफर. या एरिया ऑर्गॅनिक ना एकदम कमी मारलं. आमचे ड्रायव्हर जरा रस्ता विसरले, आम्ही सगळे मागे जातो. नाही चला करते आपल्याला. खड्ड ठेवा लागते, खड्ड काढा. फ्रंट व्ह्यू का असं साईड व्ह्यू? म्हणजे काहीतरी. कसं आहे की तोंड दिसलं पाहिजे, आडवा उभा. अरे वैभे हा? एक खड्ड काढ लागेल ना. हो ते अंगात बॉम्ब टाकत दिसली ते घरी. आलं पाहिजे तसं लावलं. थोडं मागं कर ना. थोडा मागे हो, मागे ना. हातामुळं काहीच नाही. काना झाका लागतं. हो, कानं नाही झाकू शकत तुझे हात. काय एवढं आता आम्ही अभिलाष भाऊच्या लग्नाची वाट पाहतो. आम्ही बसलो इथे.
निखिल भाऊन मस्त घातलाय चष्मा. अशा प्रकारे आमच्या मित्राचं लग्न संपन्न झालं आणि आम्ही सहकुशीनं पोट भरून असं जेवण केलं आणि मग आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला निघालो. जर तुम्हाला असे मजेदार व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रासोबत.